पुण्याचा बेंगलोरमध्ये जाऊन कंडक्टर झालेला शिवाजी गायकवाड या देशातला सर्वात प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत झाला। जे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे त्या गोष्टी सुद्धा आपण दिल्या पाहिजेत आणि त्या विद्यार्थ्यांना आपण त्यातनं बाहेर काढण्याचा मार्ग सुद्धा काढला पाहिजे। आज अनेक पोरांना वाटतं, आपण सांगतो की बाबा इतका मोठा हो की तुझं नाव निघालं पाहिजे, तो सचिन तेंडुलकर बघ, तो आपल्या वर्गातला विद्यार्थी बघ इतका मोठा झाला। आपली पोरं लगी म्हणतात हां त्याला पैसे लागतात, आमची परिस्थिती नाही। एक लक्षात ठेवा, परिस्थिती माणसाचं आयुष्य घडवत नसते, परिस्थिती माणसाचं आयुष्यही बिघडवत नसते। आयुष्यात केलेली मेहनत हेच आपलं खऱ्या अर्थानं परिस्थिती चांगलं करण्याचं साधन आहे। तर त्यासाठी पोरांनो आपण मेहनत केली पाहिजे। परिस्थितीच्या छातडावरती पाय देऊन ती परिस्थिती घालून आपली परिस्थिती कशी मोठी करता येईल याचा विचार केला पाहिजे। पुण्यामध्ये एक पोरगं होतं, त्या पुण्यामधलं त्या पोराचं नाव शिवाजी गायकवाड। हे पोरगं गरीब घराण्यात जन्माला आलं। वडील राणोजी गायकवाड आणि आई जिजाबाई। वडील हे पोलीस हवालदार होते आणि काही वर्षांनी या पोराची बदली बेंगलोरला झाली। या वडिलांची त्याच्या कसा बसा पगार असायचा आणि पगाराच्या पैशामध्ये हे 4 भाऊ आणि त्या भावाचं कसं बसं जगणं पार पडायचं। पण दुर्दैवानं त्या शिवाजी गायकवाडची आई लहानपणी वारली। बेंगलोरला गेल्यावरती त्या पोराची आई वारली। आता वडिलांचा पगार काही पुरेना, मग स्वतः कष्ट केलं पाहिजे म्हणून शिवाजी गायकवाड नावाचं हे पोरगं बेंगलोरमध्ये प्रत्येक कारखान्यात जायचं, कारखान्याची पोती उचलायचं, पैसे गोळा करायचं आणि त्या पैशातनं महावितरणची परीक्षा द्यायचं प्रयत्न करायचं। बरं कारखान्यातनं बाहेर काढलं, पोरगं काम कमी ना अभ्यास जास्त करते। त्या पोरानं रस्त्यावरती पेन वाटायला चालू केले। दिवसभर पोरगं पेन वाटायचं आणि आलेल्या पैशातनं संध्याकाळी रस्त्याच्या डांबाच्या खाली बसून अभ्यास करायचं। आणि त्या शिवाजी गायकवाडनं अभ्यास असा केला की महावितरणच्या परीक्षेमध्ये ते पोरगं पास झालं आणि कंडक्टर म्हणून नोकरीला लागलं। बेंगलोरच्या बस स्थानकामध्ये बसमध्ये बसायचं, तिथल्या जे येणारे लोक होती एस टीमधून, जे पर्यटक होते, जे प्रवासी होते त्यांची तिकीटं काढायचं। पण याच्यामध्ये याच्या अंगामध्ये कलाकारी होती। ते शिवाजी गायकवाड नावाचं पोरगं तिकीट असं काढायचं की डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत तिकीट काढून प्रवाशाच्या हातात द्यायचं आणि प्रवाशाच्या हातातनं पैसे माघारी घ्यायचं। त्याची ती आदा, त्याची ती कला बघितल्यावरती आलेले प्रवासी खुश होऊन जायचे। एक वेळ अशी आली, बेंगलोर बस स्थानकामध्ये प्रवासी बसमध्येच बसनात का, शिवाजी गायकवाड नावाचा कंडक्टर अजून यायचा आहे आणि शिवाजी गायकवाडच्या हातातनं तिकीट काढल्याशिवाय बसमध्ये बसायचा नाही। एके दिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतले फार मोठे दिग्दर्शक त्या बसमधनं आले होते। हा शिवाजी गायकवाड रोजच्या प्रमाणे बसमध्ये गेला आणि प्रवाशांची तिकीटं काढायला लागला। त्याची तिकीट काढण्याची अदाकारी ही फार भावून गेली आणि ते बघितल्यावरती त्या दिग्दर्शकाला वाटलं या पोराला आपण एकदा तरी संधी दिली पाहिजे आणि त्या दिग्दर्शकानं येणारा आपला चित्रपट, त्या चित्रपटामध्ये त्या पोराला अभिनेत्याची भूमिका दिली। त्या शिवाजी गायकवाडला ती भूमिका फार मोठी बजावली। जागतिक गौरव त्या चित्रपटाला मिळाला। त्या शिवाजी गायकवाडनं काढले अखंड देशामध्ये, शिवाजी गायकवाडनं चित्रपट सृष्टीत स्वतःचं नाव केलं आणि तो शिवाजी गायकवाड पुण्याचा बेंगलोरमध्ये जाऊन कंडक्टर झालेला शिवाजी गायकवाड या देशातला सर्वात प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत झाला। तिकीट काढणारा पोऱ्या रजनीकांत झाला। अहो ज्या पोराला खायचे वांदे होते, रडत बसला असता तर कुठेतरी भीक मागत बसला असता। परिस्थितीवरती स्वतःच्या या शिवाजी गायकवाडनं मात केली।
आणि तो जगत जेत्ता झाला. जगात असे अनेक चित्रपट रोबोटसारखे काढले, जगानं त्या हिरोची नोंद घेतली. आयुष्यात असं जगणं असलं पाहिजे की पोरांनो आपली नोंदसुद्धा इतिहासाला कधीतरी घ्यावी वाटली पाहिजे. मी नेहमी का सांगतो तर या सांगण्याच्या पाठीमागं पोरांनो आपलं काहीतरी कौशल्य आहे हो. आणि शिक्षकांना माझी विनंती आहे की आपल्या पोरांना असं घडवा की आपल्या पोरांची नोंद कुठतरी जागतिक रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे. शिक्षकांनो तुम्ही खूप भाग्यवान लोक आहात. मी भाग्यवान यासाठी म्हणलो कारण तुम्हाला माहिती आहे इथं अनेक उद्योजक असतील, ते सांगत असतील आयुष्यभर काय कमवलं, गाडी कमवली, आयुष्यभर काय कमवलं, बंगला कमवला, आयुष्यभर काय कमवलं, पैसे कमवले. पण इथल्या शिक्षकाला कधीतरी विचारा, जो शिक्षक असतो ना त्याला विचारा की तू आयुष्यभर काय कमवलंस. तो हे नाही सांगणार मी गाडी कमवली, तो हे नाही सांगणार मी पैसे कमवले, बंगला बांधला, तो हे सांगणार देशामध्ये भारतीय क्रिकेटमध्ये जो कप्तानी करतो ना तो रोहित माझा विद्यार्थी आहे. जो ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त पळतो ना तो माझा विद्यार्थी आहे. म्हणजे शिक्षकांना वाटतं की अभिमानानं सांगावं 10 माणसं अशा आयुष्यात करावी की ज्या माणसांनी आपल्या नोंद ठेवली पाहिजे. आणि आम्ही सुद्धा अभिमानानं सांगतो. माझे शिक्षक एकदा मला भेटले, अशी हवेत चालत होती. म्हटलं सर आज लय खुश दिसताय सा. ते म्हणले बाबा वयाच्या 23व्या वर्षी 3500च्या वरती व्याख्यान करणाऱ्या शिवव्याख्याते सुदर्शन शिंदेचा शिक्षक आहे. हवेत नाही चालणार तर काय चालणार. पोरांनो आयुष्यात असं मोठं व्हा की आपला शिक्षक आपल्यामुळं असा हवेत चालला पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्याला जडणघडण करता आली पाहिजे. पैसा म्हणजे सर्वस्व आहे का हो? पैसा म्हणजे सर्वस्व असेल तर पैशाला किती लोक व्हॅल्यू देतात तुम्हाला माहिती आहे. आपल्या घराच्या बाहेर एक पाटी लावलेली असते आपल्या नावाची. त्याच्या खाली काय लिहिलं असतं? 4 JCBचे मालक. काय लिहिलं असतं? 2 कारखान्याचे मालक का 2 BMWचे मालक. त्याच्या खाली काय लिहिलं असतं? आपल्या नावाच्या खाली MA, BEd, PhD, डॉक्टर, प्राध्यापक. आपल्या नावाच्या खाली आपली संपत्ती नाही कोणी बघत. आपल्या नावाच्या खाली आयुष्यात आपण जे शिक्षण घेतलंय ते शिक्षण लोक बघतात. त्यासाठी आपण पोरांना आयुष्यात शिकलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी फार सुंदर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे पोरगं वाघिणीचं दूध पितं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पोरांनो आपण शिकलं पाहिजे. जर पोरांनो आयुष्यात शाळा नाही शिकलात तर आपल्या गावामध्ये आता बरेच इथं शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची पोरं असतील. आपल्या गावामध्ये एखादा अधिकारी येतो आणि आपला बाप जातो आणि त्या अधिकाऱ्याच्या समोर अशी मान खाली घालून उभारतो. आपला बाप त्या अधिकाऱ्याला नको नकोसं बोलतो पण तरीसुद्धा आपला बाप ते ऐकून घेतो. का ऐकून घेतो? कारण आपल्या बापाला माहिती आहे आपण शिकलो नाही. आपण शिकलो नाही त्यामुळं आपल्याला काही लिहिता येत नाही. आणि आपल्याला काही लिहिता येत नाही त्यामुळं आपल्याला काही वाचता येत नाही. शेतकऱ्यांच्या पोरांनो शिक्षण फार महत्त्वाचं आहे. जर आयुष्यात शाळा नाही शिकलात, हे सगळे लोक वरती बसलेत ना हे पैशांमुळे नाही बसले. यांच्या पाठीमागं फार मोठी शिक्षणाची परंपरा आहे. यांच्या नावावरती फार मोठ्या शिक्षणाच्या डिग्री आहेत. त्यावेळी यांना खुर्च्यांवरती बसायला मिळतंय. आपल्या बापजाद्यांना कधीतरी खाली बसायला मिळतंय. याचा अर्थ आपले बापजादे कुठेतरी शिक्षणामध्ये कमी पडले.